हेच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. नमस्ते मुलांनो, मी सुरुवातीला तुम्हाला मुळाक्षरांचा व्हिडिओ टाकलेला आहे तो याच्यासाठी की तुम्हाला मुळाक्षरांचा सिक्वेन्स माहिती असावा, कारण याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे वर्णमाले क्रमानुसार लिहा किंवा पुढील शब्द आकार विल्हेनुसार लिहा. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला मुळाक्षर माहिती असली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ पहा, तुम्हाला 4 शब्द दिले जातील: कमळ, आई, बदक, अनिता. यामध्ये मुळाक्षरांच्या अनुक्रमाप्रमाणे पहिला शब्द येईल अनिता, दुसरा येईल आई, तिसरा येईल कमळ आणि चौथा येईल बदक. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्यासाठी तुम्हाला मुळाक्षर माहिती असली पाहिजेत. म्हणून सगळ्यांनी सुरुवातीला मुळाक्षरांचं लेखन करायचंय. कृतीपत्रिकेचं स्वरूप लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर मुळाक्षर लिहायची आहेत, त्यात स्वर, व्यंजन आणि त्याच्यानंतर 14 खडीची रचना दिलेली आहे, ती पूर्ण रचना लिहायची आहे. संपूर्ण 14 खडी लिहून काढायची आहे. 1 ते 100 अंकांचं अक्षरी लेखन लिहून काढायचं आहे, कारण हे आपल्याला कुठे ना कुठे वापरावं लागतंच. तर हे सगळं लिहून झाल्यानंतर आता आज आपण निबंध लेखन हे शिकणार आहोत. त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची की इयत्ता 10वीच्या मुलांना वह्या पुस्तकं मिळालेली असतील तर त्यांनी लिहायला काही सुरुवात करायला हरकत नाही. पण ज्यांना वह्या पुस्तकं मिळालेली नाहीत त्यांनी पुस्तक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा मग कच्च्या वहीमध्ये लिहू शकता, रफ बुकमध्ये लिहू शकता किंवा एखादी वही बनवलेली असेल तुम्ही तर त्यात लिहू शकता. त्याच्यानंतर मात्र जेव्हा वह्या पुस्तकं तुम्हाला मिळतील तेव्हा आपण पाहू. ठीक आहे, आता आपण पाहूयात निबंध लेखन. निबंध लेखन मध्ये पहा, मी इथं दिलेले निबंध बरोबर नि अधिक बंध. नियमांनी बद्ध असलेले, नियमांनी बांधलेले असणे. निबंध म्हणजे काय, तर नियमांनी विचारांची सुसंगत बांधणी करणे. नियमांनी विचारांची सुसंगत बांधणी करणे म्हणजे तुमचे जे काही भावना असतील, विचार असतील, कल्पना असतील, मत असेल तर ते मांडण्यासाठी भाषा हे एक प्रभावी साधन आहे. आणि त्याच्यामध्ये निबंध लेखन यामध्ये तुम्ही स्वतःच्या भावना, विचार, कल्पना, मत व्यवस्थितरित्या सूत्रबद्धपणे मांडू शकता. त्याला म्हणायचं निबंध लेखन. आता आपण पाहूयात निबंध लेखनाची पूर्वतयारी कशी करायची. आता इथे पहा, निबंध लेखनाची पूर्वतयारी करत असताना भरपूर पुस्तके, मासिके यांचे वाचन करा. पुस्तके, बुक्स, मासिके, मॅगझिन्स याचं वाचन करायचं, रीडिंग भरपूर झालं पाहिजे. यानंतर वर्तमानपत्रे, मग पुस्तकांमध्ये तुम्ही निबंधांची पुस्तकं पण वाचू शकता. वर्तमानपत्रे, त्यातील पुरवण्या यांचे नियमित वाचन करा. वर्तमानपत्रे, न्यूजपेपर्स, पुरवण्या, सप्लिमेंट्स यांचं सुद्धा तुम्ही नेहमी वाचन करत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर सुविचार, सुभाषिते, श्लोक, सुंदर वाक्यांचा, चारोळींचा संग्रह करा. चांगले विचार असतील, चांगलं भाष्य असेल, काही श्लोक असतील, अभंगाच्या रचना असतील किंवा काही सुंदर वाक्य असतील, कोणाच्या तोंडची वाक्य असतात किंवा चारोळी म्हणजे 4 ओळींची कविता असेल तर ही तुम्ही निबंध आकर्षक करण्यासाठी सुरुवातीला किंवा शेवटी घालू शकता. नंतर पाहिलेल्या प्रसंगाची, सहलीची, दृश्यांची टिपणे लिहून ठेवा. टिपणे म्हणजे काय, नोट्स काढून ठेवायच्या. तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेलेला असाल, काही प्रसंग अचानक घडला किंवा काही घटना घडली किंवा सुखद असू दे किंवा दुःखद असू दे किंवा मग सहलीला तुम्ही गेला, ट्रिपला गेलेला आहात तर तो अनुभव किंवा एखादं दृश्य तुम्ही पाहिलं, सीन एखादा पाहिलात तर त्याच्याविषयीचा जो तुमचा काही अनुभव असेल तो तुम्ही लिहून ठेवायला शिकलं पाहिजे. नंतर निबंध लेखनाचा सराव नियमित करा. सराव, प्रॅक्टिस. नियमित म्हणजे रोजचे रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आज तुम्ही निबंध वाचला आणि उद्या लगेच परीक्षेला लिहिला असं होणार नाही. वर्षभर निबंध लेखनाची तयारी तुम्हाला करावी लागते. त्याच्यासाठी तुमचा भाषिक विकास, नंतर भाषा शुद्ध असणं हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण पाहूयात निबंध लेखनाबाबत महत्त्वाच्या सूचना.
पहिलं काय सांगितलेलं आहे, निबंधाचा विषय नीट वाचा, त्यावर काही वेळ चिंतन करा. 3 विषय तुम्हाला दिलेले असतील. त्या 3 पैकी तुम्हाला कोणता व्यवस्थित लिहिता येऊ शकतो ते तुम्ही पहा आणि मग तो सिलेक्ट करा, निवडा आणि त्याच्यावरती काही वेळ चिंतन करा की मला याच्यामध्ये काय काय मांडणी करायची आहे. याचा स्वतःशी आधी व्यवस्थित विचार करा, चिंतन करा आणि त्याच्यानंतर मग तो निबंध मुद्देसूदपणे लिहायला सुरुवात करा. नंतर निबंधाची भाषा शैली आकर्षक, वाचनीय व शुद्ध लेखनाच्या नियमांना अनुसरून असावी. भाषा शैली जी आहे ती आकर्षक म्हणजे पाहता क्षणी, वाचता क्षणी निबंध वाचावासा वाटला पाहिजे. जो कोणी वाचत असेल त्याला तुमचा निबंध वाचावासा वाटला पाहिजे. वाचनीय म्हणजे निदान तो वाचता येईल अशा प्रकारे लिहिला पाहिजे. आणि शुद्ध लेखनाच्या नियमांना अनुसरून असावा म्हणजे खूप मोठं लिहिलेलं आहे पण भरपूर अशुद्ध लिहिलेलं आहे तर त्याला गुण मिळणार नाहीत. त्याच्यामुळे शुद्ध रूपामध्ये लिहिणं फार गरजेचं आहे. त्यानंतर विचार व कल्पनाशक्ती यांची सूत्रबद्ध व मुद्देसूद मांडणी करा. जो काही निबंध लिहायचा आहे त्याच्याबद्दल जो काही विचार तुम्ही केलेला आहे, जी काही तुमची कल्पना आहे त्याची मुद्देसूदपणे व्यवस्थित मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. आता चरित्रात्मक वगैरे जेव्हा लिहायचंय तेव्हा सुरुवातीला जन्म असला पाहिजे, मग शिक्षण, मग त्यांचं कार्य आणि मग त्यांचे विचार आणि मग तुम्हाला त्यांचा कुठला विचार आयुष्यामध्ये अनुसरावासा वाटतो तो. अशा प्रकारे मुद्देसूदपणे ती मांडणी झाली पाहिजे. नंतर आवश्यकतेनुसार सुभाषित, श्लोक, सुविचार यांचा वापर करा. आता पहा मुलांनो, मी जेव्हा जेव्हा शिकवत असेल तेव्हा माझ्या तोंडून जर काही चांगले सुविचार किंवा चांगल्या अभंगाच्या ओळी किंवा काही कवितेच्या ओळी आल्या तर त्या तुम्ही लगेचच लिहून घेत चला. वहीच्या मागच्या पानावर लिहून घेतले तरी चालतील की जे तुम्ही निबंधामध्ये वापरू शकता. मग चांगलं भाष्य असेल, चांगल्या अभंगाच्या ओळी असतील, चांगले सुविचार असतील यांचा वापर आपण निबंधामध्ये केला पाहिजे. जिथे गरज आहे तिथे. भरमसाठ वापर पण नको. दिलेल्या मर्यादित ओळींचा, शब्दांचा विचार करून निबंधांची मांडणी करा. आणि त्याचबरोबर खालचा मुद्दा पहा, सगळ्यात शेवटचा. निबंध किती ओळी लिहितो यापेक्षा ठरवून दिलेल्या मर्यादित शब्दांत किती परिणामकारक लिहितो याला निबंधात महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता 8 गुणांसाठी तुम्हाला निबंध आहे तर 16 ते 20 ओळी तुमचा निबंध झाला पाहिजे. पण तुम्ही अगदी मोजून तेवढा ओळी निबंध लिहिला पण त्यात काहीच अर्थ नाहीये, निरर्थक लिहिलेलं सगळं, तर त्याला गुण मिळणार नाहीत. तर निबंधाची रचना ही अर्थपूर्ण असली पाहिजे. त्या विषयाला धरून तुम्ही तो निबंध लिहिला पाहिजे. मग आता समजा 8 गुण आहेत, नाही अगदी तुम्हाला 16 ओळी निबंध लिहायला जमला, तुम्ही अगदी 10-12 ओळींमध्ये किंवा 15 ओळींमध्येच तो निबंध लिहिलात पण अतिशय सुरेख लिहिलेला आहे, वाचनीय आहे, आकर्षक आहे, विषयाला धरून त्याची मांडणी केलेली आहे, नेमका विषय काय आहे तो तुम्हालाही कळालेला आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित लेखनातून मांडलेला सुद्धा आहे. अशा वेळेस मात्र त्या निबंधाला चांगले गुण देता येतात. हस्ताक्षर सुंदर, सुवाच्य व नीटनेटके काढा. आता प्रत्येकाचंच अक्षर काही मोत्याप्रमाणे नसेल पण तरी सुद्धा निदान समोरच्याला वाचता येईल एवढं तरी ते अक्षर नीटनेटकं काढलं पाहिजे. आलं लक्षात? आता यानंतर पहा निबंधांचे प्रकार. आता निबंधांचे जे तुम्हाला आता 9वी 10वीला आहे ते 3 दिलेले आहेत. प्रसंग लेखन, इन्सिडेंट रायटिंग, डिस्क्रिप्टिव्ह किंवा बेस्ड ऑन ॲन एक्सपिरियन्स. नंतर आत्मकथा, ऑटोबायोग्राफी. त्याच्यानंतर वैचारिक, आयडिओलॉजिकल. आता हे जे निबंधांचे प्रकार आहेत ते कशा प्रकारे लिहायचे आहेत ते मी तुम्हाला प्रत्यक्ष एक एक उदाहरण घेऊन सांगणारच आहे. पण हे निबंधाचे प्रकार तुम्ही वहीमध्ये लिहावेत याच्यासाठी मी आता हे दिलेले आहेत. यानंतर मी एक विशेष नोंद दिलेली आहे ती याच्यासाठी की आत्मचरित्रात्मक जो निबंध आपण लिहिणार आहोत, ऑटोबायोग्राफी जी आपण लिहिणार आहोत, त्याला आणखी अनेक शब्द आहेत. आत्मचरित्रात्मक म्हणा, आत्मनिवेदनात्मक म्हणा, मनोगत म्हणा, आत्मकथा म्हणा किंवा आत्मवृत्त म्हणा, हे सगळे प्रकार एकच आहेत. ऑटोबायोग्राफी म्हणजे आत्मचरित्रात्मक, आत्मनिवेदनात्मक, मनोगत, आत्मकथा, आत्मवृत्त यापैकी कोणताही शब्द आला तरी सुद्धा तुम्हाला निबंध लिहायचा आहे ऑटोबायोग्राफी या पद्धतीनेच. ठीक आहे, पुढे आता निबंध लेखनाची आधी यादी देते मी 9वीला आणि 10वीला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ते प्रकार व्यवस्थित शिकवणार आहे. आता हे पहा, इयत्ता 9वी साठी मी निबंध लेखनाची यादी देते की इयत्ता 9वीनं कोणकोणते निबंध वहीमध्ये लिहायचे आहेत.
पुन्हा एकदा सांगते की जर तुमच्याकडे वही उपलब्ध नसेल तर तुम्ही कच्च्या वहीमध्ये रफबुकमध्ये लिहिलं तरी चालेल. जेव्हा वह्या पुस्तकं मिळतील तेव्हा आपण पाहूयात. 10वीला बऱ्याच जणांना मिळालेली असतील, ज्यांना नसतील मिळाली त्यांनी कच्च्या वहीमध्ये लिहिलं तरी चालेल. पण निबंधांची व्यवस्थित तयारी करा. इयत्ता 9वी साठी पहिला विषय आहे पावसाळ्यातील एक आठवण. प्रसंग लेखनावरती दिलेले आहेत हे 2 विषय. मी पाहिलेला गणेशोत्सव. पावसाळ्यातील एक आठवण म्हणजे पावसाळ्याविषयी लिहायचं नाहीये, तर पावसाळ्यामधली तुमची एक विशिष्ट अशी आठवण लिहायची आहे. मी पाहिलेला गणेशोत्सव तुम्हाला लिहायचा आहे. नंतर भाजी विक्रेत्याचे मनोगत आणि दप्तराची आत्मकथा, हे दोन्ही काय आहेत? ऑटोबायोग्राफी आहे. दप्तर म्हणजे स्कूल बॅग. त्यानंतर 5वं दिलेलं आहे युग संगणकाचे. संगणक म्हणजे कम्प्युटर. आणि 6वा विषय दिलेला आहे रम्य ते बालपण. रम्य म्हणजे सुंदर आणि बालपण लहानपण. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अशी छानपैकी सुरुवात तुम्ही या निबंधाची करू शकता किंवा शेवटी सुद्धा घालू शकता निबंध आकर्षक करण्यासाठी. बालपण किती सुंदर असतं, बालपण म्हणजे लहानपण किती सुंदर असतं की मोठं व्हावंसंच वाटत नाही, अशा प्रकारे तो निबंध लिहायचा आहे. तर पहिले 2 आहेत ते प्रसंग लेखनावर आधारित आहेत. पुढचे 2 आहेत ते आत्मकथेवर अवलंबून आहेत आणि त्याच्यानंतरचे जे 2 आहेत ते वैचारिक निबंध आहेत. आता हे निबंध प्रकार जे आहेत ते मी व्यवस्थित स्पष्ट करून तुम्हाला सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा दिलेला मी होमवर्क आहे, घरचा अभ्यास आहे. आता हे जे निबंध लेखन तुम्ही करायचं आहे ते काही मी लगेच तुम्हाला लिहून मागणार नाहीये. एक अख्खा जुलै महिना त्याच्यासाठी आहे. महिनाभरामध्ये तुम्ही हे लेखन पूर्ण करून ठेवायचं आहे. पण अगदी शेवटच्या क्षणी पण जाग येऊ देऊ नका. ठरवून घ्या की 1-2 दिवसाला किंवा 4 दिवसाला मी हा निबंध लिहीन आणि जुलै महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करून ठेवा. ठीक आहे. आता इयत्ता 10वी साठीचे विषय लिहून घ्या. पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस. अविस्मरणीय म्हणजे कायम लक्षात राहणारा, कधीही न विसरणारा असा तुम्हाला दिवस लिहायचा आहे. हा अर्थातच प्रसंग लेखनावरती आहे. इयत्ता 9वी साठी मी प्रत्येक प्रकारावरती 2-2 दिलेले आहेत, तर इयत्ता 10वी साठी मी प्रत्येक प्रकारावरती 3-3 विषय दिलेले आहेत. पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस म्हणजे कायम स्वरूपी तुमच्या लक्षात राहील असा एक दिवस, त्याच्याबद्दल लिहायचंय. दुसरा आहे इयत्ता 10वी निरोप समारंभ. निरोप समारंभ म्हणजे सेंड ऑफ, फेअरवेल. पुढचा विषय आहे मी पाहिलेला अपघात. अपघात, ऍक्सिडेंट. पुढे पुस्तकाची आत्मकथा, शेतकऱ्याची आत्मकथा, मी राष्ट्रध्वज बोलतोय. आता हे जे 3 आहेत ते आत्मचरित्रात्मक आहेत. पुढे युग भ्रमणध्वनीचे. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल. सध्या मोबाईलचं युग आहे. मोबाईल विषयी मग आता 9वी-10वीच्या मुलांनी जेव्हा निबंध लिहायचा आहे तेव्हा चालू घडामोडीशी त्याला जोडता आला पाहिजे. म्हणजे आता जे भ्रमणध्वनी तुम्ही वापरता आहात, म्हणजे आधी आई वडील मोबाईलला हात लावू देत नव्हते, तर आता मोबाईलवरती शाळा सुरू आहे. हे जे चालू घडामोडीतले प्रसंग आहेत ते सुद्धा तुम्हाला निबंधामध्ये घालता आले पाहिजेत. त्यानंतरचा विषय आहे विद्यार्थी आजचा आणि कालचा. तर याच्यावरती पण मी बोलणार आहे जेव्हा मी तुम्हाला उदाहरण समजून दाखवणार आहे तेव्हा. पुढचा विषय आहे कोरोनाने काय शिकवले. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. आणि प्रत्येक आयुष्यामध्ये जे काही घटना किंवा प्रसंग आपल्या येत असतात ते आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जात असतात. मग त्याप्रमाणे तुम्ही हे लिहायचं की कोरोनानं तुम्हाला काय शिकवलं, काय शिकलात तुम्ही त्यातून. ठीक आहे. तर मुलांना मी तुम्हाला म्हटलं होतं की एक एक प्रकार जो आहे तो मी व्यवस्थित एक एक उदाहरणानं तुम्हाला समजून सांगेल. तर पहा, पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन. तर जो काही प्रसंग असेल, जी काही घटना असेल ती तुम्हाला अशा हुबेहूब पद्धतीनं वर्णन करून दाखवायची आहे की तो प्रसंग किंवा ती घटना वाचणाऱ्याच्या समोर अगदी डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. आणि हे जे मी तुम्हाला म्हणते की भाषिक विकास तुम्ही साधला पाहिजे, तुम्ही टप्प्याटप्प्याने भाषेमधला बदल तुमच्या निबंधामध्ये दिसला पाहिजे, तो कशा प्रकारे. तर एक उदाहरण सांगते. आता सध्या पाऊस चालू आहे. पावसाळा हा निबंध तुम्ही पहिल्यापासून लिहिता. तर अगदी प्रायमरी लेवलचा जेव्हा तुम्हाला निबंध लिहायचा असेल, प्रायमरी लेवलची जी मुलं असतात त्यांना जर पावसावरती निबंध लिहायला सांगितला, सुरुवात आकर्षक करायला सांगितली, तर ती मुलं कशी म्हणतील
ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. असा मोठा पाऊस मला खूप आवडतो. अशी निबंधाची सुरुवात करतील. हीच मुलं जेव्हा 5वी 6वी 7वी मध्ये हाच पावसाळा निबंध लिहितील तेव्हा ते काय सुरुवात करतील? ये रे पावसा गाव तुझी गाणी, हिरवा हिरवा शालू घेईल वनराणी. कवी शंकर विटणकर यांनी वर्णन केलेल्या कवितेप्रमाणे हा निसर्ग, हा पाऊस जो आहे तो आल्यानंतर हा निसर्ग जणू काही हिरवागार शालू नेसून नटलेला थटलेला वाटतो. त्याचनंतर तुम्ही जेव्हा 9वी 10वी नंतर मध्ये जाल तेव्हा तुमच्या निबंधाची सुरुवात कशी असेल? श्रावण मासावरती. मास म्हणजे महिना. श्रावण मासावरती तुम्हाला निबंध लिहायला सांगितला किंवा पावसाळ्यातल्या एखाद्या प्रसंगावरती तुम्हाला निबंध लिहायला सांगितला, एखादं सुखद आठवण तुम्हाला लिहायला सांगितली, तर तेव्हा तुम्ही आता 9वी 10वीची मुलं आहात. तुम्ही सुरुवात कशी कराल निबंधाची आकर्षक? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. हा जो आनंद देणारा पाऊस आहे तो क्षणात येती सरसर शिरवे. शिरवे म्हणजे येणारा पाऊस, पावसाच्या धारा या क्षणात येताना दिसतात, तर पुढच्या क्षणी तुम्हाला ऊन पडलेलं दिसतं. असा लपंडाव खेळतो हा पाऊस, लपाछपी खेळतो आपल्याशी. आणि बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे हा पावसाळा जो आहे, या पावसाळ्यातली माझी जी एक सुखद आठवण आहे ती मी तुमच्या समोर मांडणार आहे. झाली आकर्षक सुरुवात. बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी कवितेसाठी बालकवी हे टोपण नाव वापरलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे असे टप्प्याटप्प्याने तुमच्या भाषेमध्ये विकास होत गेलेला दिसला पाहिजे. अलंकारिक आकर्षक भाषा शैली जी वापरली पाहिजे ना ती अशा पद्धतीने वापरली पाहिजे. मग पहा तुम्हाला निबंधामध्ये किती छान गुण मिळतील. बाकी मग तुम्ही तो श्रावण महिना जो आहे तो किंवा पावसाळ्याचा जो काही तुमचा अनुभव असेल तो तो तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडू शकता. किंवा मग आणखी तुम्ही बालकवींची कविता घालू शकता. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. अशा प्रकारच्या आकर्षक रचना तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आत्मवृत्त लिहायचंय. आत्मचरित्रात्मक जेव्हा निबंध लिहायचंय सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट अशी आहे की ते प्रथम पुरुषी लेखन असलं पाहिजे. मी असं वापरलं गेलं पाहिजे. म्हणजे झाडाचे असेल किंवा नदीचे असेल किंवा फळ्याचं आत्मवृत्त असेल तर मी प्रथम पुरुषी लेखन असलं पाहिजे. आता या निबंधाची सुरुवात जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एखादा छोटासा प्रसंग, एखादी छोटीशी घटना ही तुम्ही 2-3 वाक्यामध्ये सांगितली किंवा डायरेक्ट निबंधाला सुरुवात केली तरी चालू शकते. जिथून आता समजा उदाहरणार्थ आपण फळ्याचं आत्मवृत्त लिहितो आहोत, तर जिथून फळ्याने बोलायला सुरुवात केलेली आहे तिथे दुहेरी अवतरण चिन्ह सुरू करायचं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा. आणि जिथे फळा बोलायचा थांबला तिथे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे. तर या सगळ्या निबंधामध्ये सुरुवात आणि शेवट तुमचा असेल, म्हणजे तुम्हाला जे काही म्हणायचंय तर तुम्ही एखादा प्रसंग घटना घालून त्या निबंधाची सुरुवात करू शकता. शेवटी त्या फळाचं जे आत्मवृत्त आहे त्याच्यामधून तुम्हाला काही आशावाद मिळाला किंवा काय त्याची मनाची व्यथा असेल ती तुम्हाला समजली आणि मग तुम्ही स्वतःशी काहीतरी एखादा विचार केला किंवा एखादं ठरवली गोष्ट, तर ती तुम्ही 1-2 ओळीमध्ये शेवटी मांडू शकता. पण बाकी अख्ख्या निबंधामध्ये मात्र ज्या गोष्टीचं तुम्ही आत्मचरित्र लिहित आहात त्या गोष्टीचंच बोलणं असलं पाहिजे. म्हणजे फळ्याचे आत्मवृत्त तुम्ही जर लिहित असाल तर पूर्ण निबंधामध्ये फळाच बोलला पाहिजे. आता पहा, फळ्यानं मग काय करायचं, सुरुवात लिहिली प्रसंगाने किंवा घटनेने, मग त्याचा जन्म कसा झाला, त्याचं काय काय कार्य आहे, त्याच्या आयुष्यातले काही सुखद दुःखद अनुभव असतील, प्रसंग असतील, घटना असतील त्या सांगितल्या पाहिजेत. आणि शेवट मग काही ठिकाणी शेवट तुम्ही समाधानकारक असतो, तर काही मनातील त्यांच्या व्यथा असतील, काही दुखणं असेल, काही टोचणी असेल तर हे दाखवू शकता किंवा आशावाद दाखवू शकता, होप्स, नंतर निराशावाद सुद्धा दाखवू शकता. तर आता हे फळ्याचं एक मी उदाहरण म्हणून शेवटचा एक परिच्छेद तुम्हाला सांगते. फळ्याचे आत्मवृत्त आहे आणि याच्यामध्ये शेवटचा पॅराग्राफ पहा. आज इथे धड वर्गही भरत नाही, कोणी माझ्या अंगावर 4 रेघोट्याही मारायला येत नाही. आता हे वर्णन कधी असू शकेल? आता लॉकडाऊनचा काळ आहे, शाळा बंद आहेत. मग आता शाळा बंद आहेत तर फळा काय म्हणेल शेवटच्या पॅराग्राफ मध्ये? आज इथे धड वर्गही भरत नाही, कोणी माझ्या अंगावर 4 रेघोट्याही मारायला येत नाही. मी एकटाच जुन्या आठवणींना उजाळा देत बसतो. जगणे कठीण झाले तरी जगायचे आहे, जगणे कठीण झाले तरी जगायचे आहे, सहाण्यासारखे अजून पुष्कळ सहायचे आहे. घडीभर अंधार राहील नंतर प्रकाशच आहे, घडीभर अंधार राहील नंतर प्रकाशच आहे.
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या या उक्तीनुसार उद्याच्या उषक काळाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणजे याच्यामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे? आशावाद दिलेला आहे की आज लॉकडाऊन सुरू आहे, त्याच्यामुळे शाळा भरत नाहीये, त्यामुळे त्या फळ्याची एक व्यथा मांडलेली आहे. पण तरी सुद्धा हे लॉकडाऊन जेव्हा संपेल, जेव्हा हे कोरोनाचं संकट जाईल आणि नव्याने पुन्हा शाळा भरू लागेल आणि सगळी मुलं शाळेमध्ये हसऱ्या चेहऱ्यानं येतील आणि जेव्हा मग माझ्यावरती छान सुविचार लिहिला जाईल, माझ्या फळ्याचा या वापर केला जाईल, तेव्हा मात्र मला पुन्हा नवीन आशादायी जीवन जे आहे किंवा जो नवीन मिळणारा आनंद आहे तो इथं दाखवलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आशावाद कशा प्रकारे मांडलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या निबंधाचा शेवट करू शकता. त्याच्यानंतर आहे वैचारिक निबंध. तर याच्यामध्ये आता समजा हा विषय घेतला विद्यार्थी आजचा आणि कालचा. तो वैचारिक निबंध जो आहे तो विचार करायला प्रवृत्त करणारा असा निबंध असला पाहिजे. समोरच्याला विचार अंतर्मुख करणारा, म्हणजे स्वतःशी त्या माणसानं विचार केला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही निबंध लिहिला पाहिजे की ज्याच्यामध्ये विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे. आता विद्यार्थी आजचा आणि कालचा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी, विद्या अर्जन करणारा तो विद्यार्थी. मग आता कालचा म्हणजे प्राचीन काळचा विद्यार्थी तुम्हाला सांगत असताना राम, कृष्ण, अर्जुन, एकलव्य, चारित्र्यवान, शीलवान, गुणवान, चिकाटी, जिद्द हे कसे गुण यांच्यामध्ये होते हे एखाद्या उदाहरणातून तुम्ही सांगू शकता. नंतर उत्तम श्रोता हे एक महत्वाचा गुणधर्म आहे विद्यार्थ्याचा. तर हंसाप्रमाणे तुम्ही श्रोता असलं पाहिजे. पाणी आणि दूध तुम्हाला वेगळं करता आलं पाहिजे. जे काही तुमच्या कानावरती पडतं आहे त्यातलं जे काही चांगलं चांगलं आहे ते मी घेईन आणि जे काही वाईट आहे ते मी टाकून देईन, या पद्धतीचं श्रोता उत्तम असला पाहिजे जो काही विद्यार्थी आहे तो. तर पूर्वीच्या काळचे विद्यार्थी हे असे होते आणि आजच्या काळचे विद्यार्थी तसे आहेत का, असं तुम्ही मांडायचंय. मग आजच्या विद्यार्थ्यांविषयी बोलताना तुम्ही टेक्नॉलॉजी विषयी बोलू शकता की आजच्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीचं किती ज्ञान आहे, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी म्हणजे. आणि हे मांडत असताना पुन्हा आणखी हेही मांडू शकता की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे म्हणणारे आणि मानणारे आज किती विद्यार्थी आहेत, असा प्रश्न विचारून सुद्धा तुम्ही या निबंधाचा शेवट करू शकता. म्हणजे गुरूंना महत्व देणारे आज किती विद्यार्थी आहेत, आजकालची एकंदरीत जी परिस्थिती आहे ती सगळी तुम्ही मांडून त्याच्यातून, किंवा विद्यार्थी आजकालचे जे आत्महत्या करतात, जो संयम त्यांच्यामध्ये असला पाहिजे, जे धाडस धैर्य असलं पाहिजे, कुठल्याही येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्याची तयारी, कुठल्याही संकटाला तोंड देण्याची तयारी ही शिक्षणातून विद्यार्थ्यांना मिळायला हवी, ती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, जी आज विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाहीये. जे विद्यार्थी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतात ते. तर शिक्षणानं माणसाला एक बळ मिळालं पाहिजे, जगण्याची ताकद मिळाली पाहिजे. तर असा विद्यार्थी आजच्या शिक्षण प्रणालीमध्ये घडला पाहिजे. आणि मग तुम्ही असा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू मी जे सांगितलेलं आहे की असे मानणारे विद्यार्थी किती आहेत, अशा प्रकारे तुम्ही शेवट सुद्धा निबंधाचा करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा प्रसंग लेखन, आत्मचरित्रात्मक आणि वैचारिक निबंध कशा प्रकारे लिहायचा आहे. बाकी मग मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहेच ते सगळं लेखन करून आत्ताच्या व्हिडिओमध्ये जे काही लेखन करायला सांगितलेलं आहे ते करायचंय. पुढच्या वेळेस मग आपण कहाणी लेखन पाहूयात. धन्यवाद.